नमस्कार. भारतीय इतिहासाला नवी वळण आणि नव्या दिशा देणाऱ्या अनेक घटनांपैकी आपणास अनेक घटना माहीत आहेत. त्यापैकीच एक घटना म्हणजे बंगालमधील ब्लॅक होल ट्रॅजेडी, अंधार कोठडीची घटना. या घटनेविषयी आज आपण माहिती बघणार आहोत. तर सन 1756मध्ये ही घडलेली घटना इतिहासाला एक नवे वळण देऊन गेली. या घटनेची पार्श्वभूमी अशी होती की जसे इसवी सन 1707मध्ये औरंगजेब बादशाचा मृत्यू झाला, महाराष्ट्राच्या मातीमध्ये औरंगजेब बादशाचा मृत्यू झाल्यानंतर दिल्लीची बादशाची सत्ता ही खिळखिळी झाली आणि बंगाल या विस्तीर्ण प्रांतावर अनेक शासक निर्माण झाले, येऊन गेले. याच्यात मुर्शिद कुली खान यांनी सत्ता स्थापन केली. त्यानंतर अलीवर्दी खान आणि अलीवर्दी खान नंतर त्याचा नातू सिराजुद्दौला हा नवाब म्हणून 1756मध्ये गादीवर आला. याच्याच काळामध्ये ही घडलेली घटना आहे. याची पार्श्वभूमी अशी की इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये वसाहतवादाची ठळक स्पर्धा निर्माण झाली होती आणि याच्यातूनच ही घटना घडलेली आहे. नवाब सिराजुद्दौला यांना कोणत्याही विश्वासात न घेता ईस्ट इंडिया कंपनी म्हणजेच इंग्रजांनी त्यांच्या व्यापारी केंद्राभोवती तटबंदी बांधण्याची सुरुवात केली. आणि ही गोष्ट सिराजुद्दौला या नवाबाला काही आपलं बरी वाटली नाही, आपला राजकीय अपमान असं वाटलं. यानंतर याचबरोबर या सिराजुद्दौला यांचे जे हितशत्रू होते याच्यामध्ये शौकत रंग, म्हणजे त्याला आपण शौकत जंग असं म्हणतो, याला यांनी आश्रय दिला, यांना जवळ केलं. त्याचबरोबर काही भारतीय व्यापारी होते, यांना आश्रय दिला आणि या सिराजुद्दौलाचा राग आपल्यावर ओढावून घेतला. आपल्या व्यापार केंद्राभोवती जी तटबंदी बांधून ते बांधणी त्यांनी चालू केली, याची परवानगी न घेतली हा त्याचा राजकीय अपमान समजून जून 1756मध्ये सिराजुद्दौला यांनी फोर्ट विल्यम या कलकत्ता येथील त्यांच्या या किल्ल्यावर त्यांनी आक्रमण केलं आणि इंग्रज सैन्यावर हल्ला केला. यामध्ये बरेचसे इंग्रज सैनिक हे पळून गेले, परंतु त्यांनी या हल्ल्यामध्ये 146 सैनिकांना त्यांनी कैद करून ठेवलं. परंतु यांना कैद करताना एका 18 बाय 14 फूट अशा एका कोठडीमध्ये, कोंदट आणि अंधाऱ्या कोठडीमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. परंतु या घटनेमध्ये या 146 पैकी 126 सैनिकांचा अन्न, पाणी आणि हवा याच्या विना रात्रभर न मिळाल्यामुळे हे गोष्टी ते मृत्युमुखी पडले. आणि याच्या पुढे जाऊन त्यांना कसलाही विधी न करता त्यांचं दफन करण्यात आलं. ही गोष्ट इंग्रजांच्या जिव्हारी लागली. या घटनेमुळेच यांनी प्लासीच्या लढाईची इंग्रजांनी तयारी केली आणि यामुळेच ब्रिटिश जे सरकार होतं सिराजुद्दौलाला आपला शत्रू मानू लागलं. या घटनेमध्येच सिराजुद्दौला यांनी स्वतः सांगितलं की या घटनेमध्ये मला कुणालाही मारण्याचा हेतू नव्हता, केवळ आणि केवळ फक्त इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी आपण यांना अंधाऱ्या कोठडीमध्ये ठेवलं होतं. परंतु इंग्रज सरकारने याचं राजकीय भांडवल करून याचा जी भयावता होती ती वाढवली
या घटनेचा आकार वाढवला आणि याचा राजकीय अर्थ वेगळा काढून यांनी प्लासीची लढाई ही घडवून आणली. आणि आपणास माहिती आहे की प्लासीची लढाई या आपल्या भारतीय इतिहासातील, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण अशी घटना घडली. ही एक या इतिहासातील एक विवादास्पद अशी घटना मानली जाते आणि या घटनेचे दूरगामी परिणाम आपल्या या भारत देशाच्या इतिहासावर झालेले आहेत. मित्रांनो, आपणास ही घटना कशी वाटली ते आपण कमेंट्समध्ये सांगावं. आणि हे सर्व ऐकल्याबद्दल आपणा सर्वात धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.